मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधामध्ये धडाकेबाज कारवाई केलेली आहे। एमडी ड्रग्ज बनवण्यासाठी वापरण्यात येणारा तब्बल 12 कोटी रुपयांचा कच्चा माल जप्त केला। हैदराबादमध्ये जाऊन एमडी ड्रग्ज फॅक्टरीचा त्यांनी पर्दाफाश केलाय। मीरा रोडमध्ये ड्रग्ज प्रकरणी पकडलेल्या आरोपींकडून हैदराबादमधील ड्रग्ज रॅकेट प्रकरणी पोलिसांना माहिती मिळाली। या छाप्यामध्ये पोलिसांनी 12 संशयितांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। या कारखान्यामागे कार्यरत असलेल्या मोठ्या आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय रॅकेटचा शोध घेण्याचे काम पोलीस करतात। मनोज सातवी या संदर्भातली माहिती देत आहेत। मनोज, अतिशय मोठी कारवाई केलेली आहे। हैदराबादमध्ये जाऊन एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलंय। कशा प्रकारे या कारवाईचं नियोजन करण्यात आलंय, कुणाकुणाला पकडण्यात आलंय? ती अतिशय मोठी आणि राज्यातली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असेल असं म्हटलं जात आहे। कारण तब्बल 12,000 कोटींचा एमडी ड्रग्ज बनवण्याचं साहित्य हे मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने कारवाई केलेली आहे। गेल्या महिनाभरापासून या संपूर्ण कारवाई संदर्भात युनिट 4 चे पोलीस निरीक्षक बडाक हे या संपूर्ण पथकाचे नेतृत्व करत होते आणि त्यांच्या नेतृत्वात आणि पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे। पूर्ण टीमने ज्या सुरुवातीला मीरा भाईंदरमध्ये एका परप्रांतीय म्हणजेच बांगलादेशी महिलेला ड्रग्ज संदर्भात पकडलेलं होतं आणि तिच्याकडे 25 लाखांचा ड्रग्ज जप्त केला होता। मात्र या संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे कुठे आहेत हे शोधण्याचा प्रयत्न जेव्हा क्राईम ब्रँचच्या पथकाने केला तेव्हा त्याचे धागेदोरे हे थेट हैदराबादमध्ये आपल्याला गेल्याचे दिसून आलं आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। हैदराबादमध्ये जाऊन आतापर्यंत पोलिसांनी 12 जणांना अटक केलेली आहे आणि आता याच्यातले या सर्व आरोपींना ट्रान्झिट रिमांड घेतलेला आहे। तेथील तेलंगणाच्या कुशियागुडा कोर्टामध्ये जाऊन या सर्व आरोपींना ट्रान्झिट रिमांड घेतलेले आहे आणि त्यांना आता मुंबईच्या दिशेने घेऊन हे पोलिसांचं पथक आलेलं आहे। जसं या ठिकाणी पोलिसांचं पथक दाखल होईल त्यानंतर त्यांचं आणखी ठाणे कोर्टामध्ये दाखल करून त्यांना आणखी कोठडीत वाढ केली जाईल। मात्र हा संपूर्ण जो आंतरराष्ट्रीय ड्रग्सचा जो रॅकेट आहे हा सध्या उद्ध्वस्त करण्यात मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाला मोठं यश मिळाल्याचं बोललं जात आहे। निश्चित मनोज, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।